मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत. मित्रांनो, TCS अंतर्गत जेवढ्या काही एक्झाम होत आहेत, सध्या तलाठी भरती चालू आहे, त्याच्यामधला आवडता टॉपिक म्हणजे लक्षात ठेवा काय TCS चा न्यूजपेपर मॅगझिन. त्याच्यामधलं पहिलं उदाहरणामध्ये पहिलं भारतीय वृत्तपत्र, पहिलं भारतातील वृत्तपत्र, पहिलं प्रिंटिंग प्रेस, जे जे काही फर्स्ट आहे उदाहरणामध्ये पहिला इंग्लिश न्यूजपेपर, पहिला देशी भाषेतील म्हणजे भारतीय भाषेतील न्यूजपेपर, असे अनेक वेळा वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट याच्यावर पण प्रश्न येतो. लक्षात ठेवा, वर्नाक्युलर प्रेस ऍक्टवर प्रश्न येतोय. कुणाच्या काळात पास झाला, कुणाच्या काळामध्ये रद्द झाला. वृत्तपत्राचा मुक्तिदाता कुणाला म्हणतात याच्यावर प्रश्न येतोय. सेन्सर म्हणजे कायदे वर्तपत्रासंबंधी ब्रिटिश भारतामध्ये कोणते होते याच्यावर पण प्रश्न येतोय. म्हणजे ब्रिटिश भारतामध्ये कोणते महत्वाचे कायदे होते. वर्तपत्राचा पारंपरिक इतिहास कोणता, किंवा बेंगॉल गॅजेट असेल, दिग्दर्शन असेल, जे काही महत्वाचे वृत्तपत्र उदाहरणामध्ये मिरातुल अखबार असेल, असे जे वृत्तपत्राचा इतिहास आहे हे आपण एकाच लेक्चरमध्ये, थोडं लेक्चर तुम्हाला डिटेल वाटेल पण ही काळाची गरज आहे. कारण का एक क्वेश्चन 2 मार्क आपलं फ्युचर आहे, इन किंवा आउट काय. त्याच्यामुळं अकॅडमीच्या वतीनं आपल्याला एकच विनंती आहे, आपण हे लेक्चर व्यवस्थितपणे करा. कारण का लेक्चरमध्ये डिटेलमध्ये एकाच लेक्चरमध्ये महत्वाचे वृत्तपत्र, पहिला प्रिंटिंग प्रेस कोणता, पोर्तुगालने कुठे स्थापन केला, ब्रिटिशांनी कुठे स्थापन केला, पहिलं वृत्तपत्र केव्हा सुरुवात झालं, कुणाच्या काळात सुरुवात झालं, त्याला विरोध झाला का, कोणतं वृत्तपत्र रातोरात मराठी, लक्षात ठेवा देशी भाषेमधलं इंग्रजीमध्ये जे ट्रान्सफर झालं, हे असेच उदाहरणामध्ये प्रश्न असा येतो की भारतातील असं कोणतं वृत्तपत्र आहे ते रातोरात, लक्षात ठेवा शब्द वापरतो मी रातोरात, जेव्हा वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कायदा लागू झाला तेव्हा कोणतं वृत्तपत्र हे भारतीय भाषेतलं इंग्रजीमध्ये ट्रान्सफर झालं, हा प्रश्न येतो. यासाठी बघा त्याचं उत्तर आहे अमृत बाजार पत्रिका. याच्यामुळे आता या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये वृत्तपत्राचा इतिहास कव्हर करतोय. यानंतर जेव्हा दुसरं लेक्चर येईल त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रातील आणि पर्टिक्युलरली वृत्तपत्र याचं मी डिटेलमध्ये घेतो. पण याच्यामध्ये वृत्तपत्राचा इतिहास बघूया एक एक करून. जे महत्वाचे वृत्तपत्र आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा वृत्तपत्र म्हणले की प्रिंटिंग प्रेस आली, आणि तो आयोगाचा, MPSCचा, TCSचा आवडता प्रश्न. भारतातील पहिली प्रिंटिंग प्रेस काय, पहिली प्रिंटिंग प्रेस कुठं सुरू झाली हा प्रश्न नक्कीच येतो. लक्षात ठेवा कोणी सुरुवात केली हा पण येतो, कुठं सुरू झाली हा पण येतो. म्हणून बघा माझं असं वैयक्तिक मत आहे, हे आपण जे आजचं लेक्चर घेतोय हे महत्वाचं म्हणजे 1947च्या अगोदरची जे काही डेव्हलपमेंट आहे, प्रिंटिंग प्रेस असेल, वृत्तपत्र असेल, त्याचे कायदे या संबंधी. प्रथम प्रिंटिंग प्रेस भारतामध्ये ही गोवा या ठिकाणी सुरुवात झाली. गोवा कुणी सुरू केली, पोर्तुगाल. एवढाच पॉइंट IMP करा, पोर्तुगालने म्हणजे पोर्तुगीजांनी भारतामध्ये पहिली प्रिंटिंग प्रेस कधी 1556 ला गोवा या ठिकाणी भारतातील फर्स्ट प्रिंटिंग प्रेस पोर्तुगीजांनी सुरुवात केली. प्रश्न आता कसा बी येऊ द्या, पहिली प्रिंटिंग प्रेस कोणी सुरू केली, पोर्तुगालने. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. कुठे सुरू केली, गोव्याला. कधी सुरू केली, 1556 ला. हा तिसरा. आता असा प्रश्न येईल, याच्यामध्ये सर्वाधिक पुस्तकं कोणती छापली गेली, तर लक्षात ठेवा सर्वाधिक पुस्तकं हे ईसाई धर्मासंबंधी छापली गेली 1557 ला. काय ईसाई धर्मासंबंधीचे पुस्तकं म्हणजे ख्रिश्चन धर्मासंबंधी पुस्तकं सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये छापले गेली. 1556 ला सुरू झाले, 57 पासून पुस्तकं छापली गेली. आता यानंतर ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश सरकार म्हणतो ब्रिटिशांनी भारतामध्ये कुठं प्रिंटिंग प्रेस स्थापन केली किंवा प्रेस स्थापन केली, हाही प्रश्न आला. तर 1684 ला ईस्ट इंडिया कंपनी, लक्षात ठेवा मुंबई, ज्याला आपण म्हणतो बॉम्बे या ठिकाणी त्यांचं प्रेस स्थापन केली होती. कुठं, बॉम्बे या ठिकाणी प्रेसची स्थापना. हेही आपल्याला महत्वाचं आहे, एक्झामला हाही प्रश्न येऊ शकतो. 1684 ला ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे ब्रिटिशांनी स्थापन केली होती. आता प्रश्न पुढचा येतो, पहिलं समाचार पत्र कोणतं. म्हणजे बघा पहिले समाचार पत्र कोणतं, पहिलं वृत्तपत्र, समाचार पत्र, वृत्तपत्र कोणते, हा प्रश्न आला तर आपल्या डोळ्यासमोर येते. मी भारतीय म्हणणार नाही, इंग्रजी म्हणणार नाही, काही नाही. भारतातील पहिलं समाचार पत्र कोणतं. एका ब्रिटिश व्यक्तीने प्रयत्न केला होता, पण दुर्दैवाने त्याला भारत सोडून, त्या व्यक्तीला भारत सोडून जावं लागलं. बघा लक्षात ठेवा, विल्यम बोल्ट्स एक ईस्ट इंडिया कंपनीचा कर्मचारी होता. काय नाव होतं, विलियम बोल्ट्स. यांनी काय केलं, प्रयत्न केला होता विलियम बोल्ट्स यांनी, परंतु लक्षात ठेवा यांचा प्रयत्न फेल गेला, फोल ठरला, आणि शेवटी 1766 ला त्यांना ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रिटनमध्ये वापस पाठवलं. याच्यानंतर पहिलं भारतातील प्रथम न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र द बंगाल गॅजेट. काय, द
बंगाल गॅजेट, नाव काय, द बंगाल गॅजेट, नाव पाठ करा, द बंगाल गॅजेट हे वर्तमानपत्र. इथं थोडा इतिहास समजून घ्या, किंवा ज्याला आपण कलकत्ता जनरल ॲडवायझर पण म्हणतो. जेम्स ऑगस्ट हिके, जेम्स हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, जेम्स ऑगस्ट हिके यांनी सुरू केलं होतं द बंगाल गॅजेट. आपल्याला ही गोष्ट माहित राहू द्या, हे इंग्रजीमध्ये होतं. हे वर्ष पण महत्वाचं आहे, 1780 ला. कधी, 1780 ला. भाषा कोणती आहे, इंग्लिश. हे बेसिक गोष्ट राहू द्या माहिती. द बंगाल गॅजेट वर 100% प्रश्न जर आला, द बंगाल गॅजेट जेम्स ऑगस्ट हिके यांनी 1780 ला सुरू केलं होतं. यानंतर या वेळेचा जर 1780 ला जर भारतामध्ये गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होतं, तर वॉरन हेस्टिंगनी 1782 ला हे वृत्तपत्र बंद केलं होतं. कधी, 1782 ला वॉरन हेस्टिंगने हे वृत्तपत्र बंद केलं. यानंतर अनेक वृत्तपत्र सुरू झाले. उदाहरणामध्ये लक्षात ठेवा, दुसरं समाचारपत्र. आता पहिलं परीक्षेला आलं, आता आपल्याला दुसरं माहित पाहिजे. दुसरे वर्तमानपत्र हे लक्षात ठेवा, वर्तमानपत्र कोणतं. आता उत्तर द्या बरं आपल्याला, बघू. चला, एक मी 15 सेकंद 20 सेकंद थांबतो. दुसरे वर्तमानपत्र कोणते जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, 1780 ला सुरुवात झाली होती, ते पण इंग्रजी भाषेमध्येच होतं, हे लक्षात राहू द्या. पण त्याचं नाव होतं इंडिया गॅजेट. काय नाव होतं, इंडिया गॅजेट. म्हणूनच आपल्या लेक्चरची आजची टॅगलाईनच आहे. काय टॅगलाईन आहे बघा, भारतीय वृत्तपत्राचा इतिहास, जेणेकरून तुमचे प्रश्न जाणार नाहीत. काय जाणार नाहीत, प्रश्न जाणार नाहीत. इंडिया गॅजेट हे पण इंग्रजी भाषेमध्येच होतं, फक्त सुरुवात करणारा व्यक्ती, दुसरे वर्तमानपत्र म्हणजे इंडिया गॅजेट हे वर्तमानपत्र सुरुवात करणारा व्यक्ती ह्या डेरोजिया होता. लक्षात ठेवा, हेनरी वेवेन डेरोजिया. काय, हेनरी, हे प्रश्न येऊ शकतो, हेनरी विवियन डेरोजिया यांनी काय केलं होतं, हे वृत्तपत्र सुरू केलं होतं, दुसरे वर्तमानपत्र. आता याच्यानंतर अनेक समाचारपत्र भारतामध्ये सुरू होतात. आपण त्याचं फक्त एक जस्ट ओव्हरलुक करूया. 1784 ला महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. यावेळेस कलकत्ता गॅजेट सुरू होतं. काय, कलकत्ता गॅजेट. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, थोडा बोर वाटेल आपल्याला, पण ही काळाची गरज आहे. 1785 ला बंगाल जनरल, नाव फक्त नजर खालून घाला, जर आला जोडा लावाला प्रश्न तर आपला सॉल्व्ह होईल. 1785 ला दुसरं, द ओरिएंटल मॅगझिन ऑफ कलकत्ता, द ओरिएंटल मॅगझिन ऑफ कलकत्ता, मॅगझिन ऑफ कलकत्ता. लक्षात ठेवा, ऑफ कलकत्ता, हे कलकत्ता हे वर्तमानपत्र सुरू झालं होतं. आणि पुढं मद्रास कुरिअर. लक्षात ठेवा, 1785 ला नाव आहे मद्रास. हे सगळे लक्षात ठेवा, मद्रास कुरिअर. हे सगळे काय होते, हे जे मी आता लिहिले आहे तेवढे सगळे, हे सगळे काय होते तर साप्ताहिक होते. काय होते, वीकली होते. लक्षात ठेवा, काय, साप्ताहिक होते. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती राहू द्या. याच्यानंतर आता हे इंग्रजांनी, इंग्लिश व्यक्तीनं, ब्रिटिश व्यक्तीने सुरू केलेलं भारतातील पहिलं वर्तमानपत्र काय होतं, नाव द बंगाल गॅजेट. आता माझा प्रश्न आहे, 15 सेकंद थांबतो, प्रश्नाचं उत्तर द्या. भारतीय व्यक्तीने पहिलं इंग्रजी समाचारपत्र कोणतं सुरू केलं, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. भारतीय व्यक्तीने म्हणजे भारतीय व्यक्तीने पहिले वर्तमानपत्र, पहिले इंग्रजी वर्तमानपत्र लक्षात ठेवा, कोणते सुरू केले. आता मला उत्तर द्या, कोणते सुरू केले. चला, 15 सेकंद थांबतो. कोणत्या व्यक्तीनं वर्तमानपत्र सुरू केले लक्षात ठेवा. आपल्यासाठी मी 15 सेकंद थांबतो, लॉजिक लावा. हे लेक्चर का महत्वाचं आहे लक्षात ठेवा. भारतीय वर्तमानपत्राचा इतिहास आपल्या लेक्चरची ही टॅगलाईन आहे, इतिहास माहित पाहिजे. गंगाधर भट्टाचार्य यांनी 1816 ला लक्षात ठेवा बंगाल गॅजेट नावाचं भारतीय व्यक्तीनं इंग्रजीमध्ये सुरू केलेलं हे वर्तमानपत्र होतं बंगाल गॅजेट. गंगाधर भट्टाचार्य, IMP करा, गंगाधर भट्टाचार्य यांनी हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. इंग्रजी मधलं हे काय होतं लक्षात ठेवा, आपल्यासाठी हे वीकली होतं, म्हणजे साप्ताहिक होतं. काय, वीकली होतं. हे बेसिक गोष्ट, याला IMP करा. मी प्रश्न पण बोर्डावर लिहून दिलाय, उत्तर पण सांगितलंय, केव्हा सुरू केलं पण सांगितलंय. यानंतर मी परत सांगतो, हे सांगितलं भारतीय व्यक्तीनं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र कोणते सुरू केलं. आता माझा प्रश्न थोडा बदलतोय बघा. प्रथम भारतीय व्यक्तीनं कोणतं भारतीय भाषेमध्ये वर्तमानपत्र सुरू केलं. प्रश्न दुसरा बघा, प्रथम भारतीय व्यक्तीने, प्रश्न व्यवस्थित बघा, कोणते भारतीय भाषेमध्ये, कोणते भारतीय भाषेमध्ये वर्तमानपत्र सुरू केलं. भाषेमध्ये कोणते वर्तमानपत्र सुरू केले, कोणते वर्तमानपत्र, वीकली, साप्ताहिक, मॅगझिन, वर्तमानपत्र लक्षात ठेवा सुरू केले. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न समजला असेल. प्रथम भारतीयांनी भारतीय भाषेमध्ये, पहिले तसं नव्हतं,
प्रथम भारतीयांनी इंग्रजी भाषेमध्ये कोणतं वर्तमानपत्र, तर त्याचं नाव होतं बंगाल गॅजेट. आता प्रश्न बदलतो, उत्तर पण बदलतो. प्रथम भारतीय व्यक्तीने भारतीय भाषेमध्ये कोणते वर्तमानपत्र सुरू केले? चला उत्तर बघा, याचं उत्तर आहे दिग्दर्शन. काय? दिग्दर्शन हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं भारतीय भाषेमध्ये 1818 ला. ओके, प्रथम भारतीय भाषेमध्ये. ओके, दिग्दर्शन. आता याच्यामध्ये मी थोडं बदल करतो, थोडं फिरवतो तुम्हाला. मी प्रथम भारतीय व्यक्तीने म्हटलं होतं, मी थोडा चेंज करतो याच्यामध्ये. आता बघा, प्रथम अशा कोणत्या व्यक्तीनं भारतीय भाषेमध्ये वर्तमानपत्र सुरू केलं होतं? मग तो व्यक्ती भारतीय असो की ब्रिटिश असो. आता उत्तर येते बघा, त्याचं वर्तमानपत्राचं नाव आहे दिग्दर्शन. सुरू करणारा व्यक्ती आहे मार्शमेन. लक्षात ठेवा, काय? 1818 ला मार्शमेन या नावाच्या व्यक्तीनं भारतीय भाषेमध्ये पहिलं वर्तमानपत्र दिग्दर्शन सुरू केलं होतं. ही भाषा होती बंगाली. आता प्रश्न इथं आणखीन तयार होतो, पण तो आपल्याला विचारण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. बंगाली भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं? तर दिग्दर्शन. कोणी सुरू केलं? मार्शमेन यांनी. बघा, लक्षात ठेवा. यानंतर समाचार दर्पण हे पण मार्शमेन यांनी सुरू केलं. दुसरं समाचार दर्पण. ठीक आहे, याच्या डिटेल एवढे येणार नाही एक्झामला. समाचार दर्पण यांनी दुसरं काय केलं होतं? बघा, दिग्दर्शनानंतर समाचार दर्पण ह्यांचं हे होतं. पण राहू द्या कुठतरी माहिती. एमपीएससी करत असाल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. इतिहास माहित पाहिजे. यानंतर 1818 ला बघा, 1818 ला कलकत्ता जनरल हे एक महत्वाचं आहे. 1818 ला वर्तमानपत्राचा इतिहास पाहतोय आपण. कलकत्ता जनरल लक्षात ठेवा. कलकत्ता जर्नल हे सुरू झालं होतं 1818 ला. जेम्स सिल्क बर्किंगहॅम. जेम्स हे महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. सिल्क लक्षात ठेवा. बर्किंगहॅम यांनी सुरू केलं होतं. मित्रांनो, त्यांनी सगळ्या जेवढे काही न्यूजपेपर वगैरे आहेत यांना आधुनिक रूप देण्याचं महत्वाचं कार्य केलं होतं. हे त्यांनी जे जेम्स सिल्क बर्किंगहॅम यांनी जेवढं सुरू केलं होतं याच्यावर शासनानं बंदी आणण्याचं काम केलं. बघा, खरं तर हे व्यक्तिमत्व स्वातंत्र्य होतं, म्हणजे फ्रीडमचं पुरस्कार करणारं होतं. शेवटी यांच्यावर बंदी आणली गेली आणि त्यांना वापस इंग्लंडला पाठवलं गेलं. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व, जो क्वेश्चन मी आता परत रिपीट करतोय, हे प्रथम भारतीय भाषेमधलं व्यक्तिमत्व. आपल्याला आता या प्रश्नाचं उत्तर मिळतं. यानंतर राजाराम मोहन राय. मित्रांनो, IMP करा. राजाराम मोहन राय ज्यांचं अनेक परकीय आणि भारतीय भाषेवर प्रभुत्व होतं असं व्यक्तिमत्व. राजाराम मोहन राय भारतीय पत्रकारितेचे अग्रदूत म्हणतात ह्यांना. काय? भारतीय वर्तमानपत्राचे अग्रदूत. आधुनिक भारताचे, लक्षात ठेवा, पुनर्जागरणवादाचे जनक. त्यानंतर राष्ट्रीय भावना त्यांनी प्रसारित केली. त्याचप्रमाणे वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी संघर्ष केला. आता यांचे महत्वाचे न्यूजपेपर आहेत 1821 ला आणि 1822 ला. दोन यांनी महत्वाचे न्यूजपेपर सुरू केले होते. बघा, ऍक्च्युली विकली होते, साप्ताहिक होते. संवाद कौमुदी हे बंगाली भाषेमधलं. संवाद कौमुदी हे बंगाली भाषेमध्ये त्यांचं साप्ताहिक होतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, भाषा बंगाली. IMP करा. काय होतं? हे साप्ताहिक होतं. यानंतर याच्यावर पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. पुढचा आहे मिरात उल अखबार. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे फारसी भाषेमधलं साप्ताहिक होतं. लक्षात ठेवा. आणि ह्याच्या पुढे कंसात लिहा प्रथम फारसी भाषेमधलं, कारण ह्याच्या अगोदर आपल्याला माहित राहू द्या बंगाली भाषेमधलं साप्ताहिक होऊन गेले. कुठं मी आता सांगितलं होतं. काय? द बंगाल गॅजेट. काय? द बंगाल गॅजेट. म्हणजे बंगाल गॅजेट हे गंगाधर भट्टाचार्यांनी सुरू केलं होतं. परंतु हे आपल्याला बेसिक राहू द्या. फारसी भाषेमधलं कोणतं पहिलं साप्ताहिक होतं? तर मिरात उल अखबार. यानंतर राजाराम मोहन यांनी इंग्रजीमध्ये ब्राह्मणिकल मॅगझिन. काय? ब्राह्मणिकल मॅगझिन हे नाव आपल्याला माहित राहू द्या. ब्राह्मणिकल मॅगझिन हे इंग्रजी भाषेमध्ये सुरू केलं होतं. मॅगझिन. ठीक आहे, इंग्रजी भाषेमध्ये. हे एक बंगाली, एक फारसी आणि एक इंग्रजी भाषेमध्ये. यानंतर पुढचं महत्वाचं उर्दू भाषेमध्ये जाम ए जहानुमा हे त्यांचं. जाम ए जहानुमा उर्दू भाषा. जाम ए जहानुमा. उगाच म्हणत नाही वर्तपत्रासंबंधी. बघा, त्यांना पत्रकारितेचा अग्रदूत, कारण का हे उर्दू भाषेमध्ये होतं. ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. तुम्ही म्हणताल सर परीक्षा TCS ची एवढी डिटेल का? कारण का इतिहास माहित नसेल तर प्रश्न चुकणार आपले.
एकाच लेक्चर मध्ये प्रथम प्रथम भारतीय प्रथम परदेशात प्रथम कोणत्या भाषेतलं प्रथम फारसी भाषेतलं आलं तर डोळे झाकून उत्तर द्या मिरात उल अकबर. उर्दू भाषेमधलं आलं तर जाम ए जहानुमा लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढं महत्वाचं आणखीन उर्दू भाषेतलं प्रथम होतं. आणि बघा याच्यानंतर बघा यांच्या कार्याला पण अनेक विरोध झाला. आता या राजाराम मोहन रायांच्या स्वातंत्र्य विचारधारेला काही विरोध करणारा पण भारतामध्ये गट होता. आपण कम्पेअर करून ऍडजस्ट करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. राजाराम मोहन राय यांच्या वृत्तपत्राला चॅलेंज करण्यासाठी भारतीय व्यक्तीनेच लक्षात ठेवा भवानी चरण बंडोपाध्याय यांनी समाचार चंद्रिका हे न्यूज मध्ये असते बघा ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. समाचार चंद्रिका हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं. हे रूढीवादी समर्थक होते कोण लक्षात ठेवा भवानी चरण बंडोपाध्याय. भवानी चरण बंडोपाध्याय भवानी चरण बंडोपाध्याय यांनी काय केलं होतं राजाराम मोहन राय यांच्या स्वतंत्र विचारधारेला विरोध करण्यासाठी हे समाचार चंद्रिका रूढीवादी वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं होतं. ते समर्थक होते. याच्या नंतर आपल्याला आजच्या एक्झाम लेक्चरच्या माध्यमातून काय प्रश्न येऊ शकतो एकाच एक ठिकाणी लिहून घ्या. भारतातील पहिलं वर्तमानपत्र भारतातील फर्स्ट मी आता जास्त लिहित नाही शॉर्ट मध्ये पहिलं वर्तमानपत्र द बंगाल गॅजेट एकाच ठिकाणी लिहून घ्या. द बंगाल गॅजेट म्हणजे तुम्हाला लिंक लागल की हे लेक्चरचा क्रक्स काय होता ते. द बंगाल गॅजेट कधी झालं बघा कधी 1780 ला आताच मी तुम्हाला सांगितलं होतं. यानंतर भारतीयाद्वारे म्हणजे भारतीयांनी हे लक्षात ठेवा भारतीयांनी सुरू केलेलं मी आताच बोललो प्रथम वर्तमानपत्र बंगाल गॅजेट हे गंगाधर भट्टाचार्य लक्षात ठेवा. भारतीय व्यक्तीने सुरू केलं कधी सुरू केलं तर 1818 ला. आता याच्यानंतर भारतीय भाषेमधलं प्रथम दिग्दर्शन मार्शमॅन लक्षात ठेवा. दिग्दर्शन हे आताच मी सांगितलं मार्शमॅन भारतीय भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र भाषेमधलं पहिले ठीक आहे पहिले वर्तमानपत्र कोणतं दिग्दर्शन हे माहित आहे मार्शमॅनने सुरू केलं. फारसी भाषेमधलं आता सांगितलं मिरात उल अकबर. उर्दू भाषेतलं जामे जहानुमा. आता गुजराती भाषेमधलं जर पहिलं आलं हे महत्वाचं राहू द्या. गुजराती भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र गुजराती भाषेमधलं पहिले वर्तमानपत्र हे जर प्रश्न आला वर्तमानपत्र मित्रांनो लक्षात ठेवा पहिले वर्तमानपत्र तर उत्तर द्या आपल्याला माहिती राहो बॉम्बे समाचार 1822. बॉम्बे समाचार IMP करा. बॉम्बे समाचार हे गुजराती भाषेमधलं समाचार हे 1822 ला सुरुवात झालेलं वर्तमानपत्र होतं. गुजराती भाषेमधलं शब्द बदलला. उर्दू भाषेमधलं आपलं उत्तर देतं. फारसी भाषेमधलं भारतीय भाषेमधलं. यानंतर हिंदी भाषेमधलं बघा फरनाजी यांच्या संबंधी व्यक्तिमत्व. आता मी थोडं बदल करतो. हिंदी भाषेमधलं शब्द बदलतो फक्त तुम्ही समजून घ्या. हिंदी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं जर प्रश्न आला तर उत्तर देता आलं पाहिजे. IMP करा उदंत मार्तंड. याला IMP करा उदंत मार्तंड. एवढी माहिती तुम्हाला एका लेक्चरच्या माध्यमातून देण्याचा उद्देश म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी गोष्टी इंटरलिंकेज व्हावेत. 1826 ला जुगल किशोर 1826 जुगल किशोर यांनी सुरू केलं होतं. जुगल किशोर यांनी 1826 ला सुरू केलं होतं. याच्यानंतर भारतामधलं प्रथम डेली ज्याला आपण म्हणतो डेली न्यूजपेपर इंग्रजी भाषेमधलं कोणतं होतं बॉम्बे टाइम्स. याच्यावर बॉम्बे टाइम्सला MPSC ने प्रश्न विचारला आहे. भारतामधलं डेली न्यूजपेपर लक्षात ठेवा न्यूजपेपर ठीक आहे. डेली न्यूजपेपर कोणता होता जर प्रश्न आला भारतामधलं डेली न्यूजपेपर इंग्रजी भाषेमधला. लँग्वेज कोणती आहे इंग्लिश. थोडं व्यवस्थित समजून घ्या. डेली न्यूजपेपर भारतीय याच्यामधलं कोणतं होतं जर प्रश्न आला तर आपल्यासाठी महत्वाचं बघा नाव आहे बॉम्बे टाइम्स. ह्याच्यावर MPSC ने प्रश्न विचारलाय. बॉम्बे टाइम्स डेली न्यूजपेपर होतं भारतामधलं डेली न्यूजपेपर. नंतर याचं रूपांतर आपल्याला IMP करा टाइम्स ऑफ इंडिया जे आजही वर्तमानामध्ये चालू आहे. टाइम्स ऑफ इंडिया. बॉम्बे टाइम्सचा इतिहास पाहता हे 1838 ला सुरुवात झाली होती. थॉमस बेटन आणि रॉबर्ट नाईट म्हणजे थॉमस बेटन बघा आणि रॉबर्ट नाईट यांनी हे सुरू केलं होतं. आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. बॉम्बे टाइम्सचं रूपांतर नंतर टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये झालं. वर्तमान सध्या लेटेस्ट मध्ये पण हे चालू आहे. आपल्यासाठी ही बेसिक गोष्ट आहे. यानंतर दादाभाई नौरोजीवर अपेक्षित असणारा प्रश्न त्यांच्यावर प्रश्न म्हणजे आपला प्रश्न एक्झामला येतो म्हणजे तो त्यांच्या संघटना विचारतील त्यांची ड्रेन ऑफ वेल्थ थेअरी विचारतील. त्याचप्रमाणे दादाभाई नौरोजी लक्षात ठेवा. दादाभाई जसं राजाराम मोहन राय यांचं कार्य आहे त्याचप्रमाणे
नौरोजी, दादाभाई नौरोजी यांच्यावर प्रश्न अपेक्षा आहे. त्यांचं वर्तमानपत्र बघा, उदारवादी टीकाकार होते आणि विशेष म्हणजे जरी ते टीकाकार असले तरी इंग्लंडमध्ये निवडून आले हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये, लक्षात ठेवा, हाऊस ऑफ कॉमन आणि हाऊस ऑफ लॉर्ड, इंग्लंड मधल्या या सभागृहामध्ये इंग्लंडमध्ये प्रथम भारतीय जर कोण निवडून आले तर दादाभाई नौरोजी. 1892 ला बघा ते निवडणुकीमध्ये उभे होते. यानंतर यांनी 1851 ला, जाऊ दे त्या डिटेल मध्ये घेतो दादाभाई नौरोजी इतिहासामध्ये, 1851 ला त्यांनी रास्त गोपतार, IMP करा, रास्त गोपतार, हा TCS चा MPSC चा गोपतार आवडता प्रश्न, रास्त गोपतार हे न्यूजपेपर कुणी सुरू केला? खरं तर हे लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी यांनी 1851 ला सुरू केला होता. याच्यानंतर अखबार ए सौदागर किंवा अखबार सौदागर, काय नाव आहे? अखबार सौदागर, हे पण त्यांचं महत्वाचं काय होतं? साप्ताहिक होतं, मुंबईहून प्रकाशित होते. एक आणखीन एक व्यक्तिमत्व ज्यांच्यावर प्रश्न येतो बघा, हे महत्वाचं व्यक्तिमत्व हरिश्चंद्र मुखर्जी यांचं, कारण का हिंदू पॅट्रियट एक्झामला लय वेळा विचारले. काय हिंदू पॅट्रियट, इंग्रजीमध्ये कलकत्त्याहून प्रकाशित व्हायचं. बघा, हे कुठेही तुम्ही कोणतीही प्रश्नपत्रिका काढा, हिंदी आपण हिंदू पॅट्रियट म्हणतो, हिंदू पॅट्रियट, पॅट्रियट, हा लक्षात ठेवा, हे हरिश्चंद्र मुखर्जी, काय हरिश्चंद्र मुखर्जी यांचं, हरिश्चंद्र मुखर्जी, हरिश्चंद्र मुखर्जी, हरिश्चंद्र मुखर्जी यांचं हे काय होतं? वर्तमानपत्र होतं, लक्षात ठेवा, कलकत्त्याहून प्रकाशित व्हायचं. यानंतर सुरुवातीला जर हिंदू पॅट्रियट सुरुवात कोणी केली जर विचारलं, परंतु एक्झाम मध्ये आतापर्यंत जे जेवढ्या वेळा परीक्षेला प्रश्न आलाय तेव्हा पर्यायामध्ये हरिश्चंद्र मुखर्जी यांनी सुरुवात केली असं आलेलं आहे. परंतु त्याच्या अगोदर थोडा इतिहास आहे. गिरीशचंद्र घोष यांनी सुरुवात केली होती. नाव आपल्याला माहित राहू द्या, गिरीशचंद्र घोष, गिरीशचंद्र घोष. तुम्ही म्हणताल सर तुम्ही सांगितलं हरिश्चंद्र मुखर्जी आणि परीक्षेला आलं गिरीशचंद्र घोष, असं नाही, यांनी सुरुवात केली, परंतु इथून पुढचं सगळं कार्य हरिश्चंद्र मुखर्जी यांच्या माध्यमातून हिंदू पॅट्रियट या वर्तपत्रात झालं. त्यामुळे परीक्षेला आतापर्यंत पर्यायामध्ये तरी हरिश्चंद्र मुखर्जी आले. यानंतर आणखीन महत्वाचे काही वर्तमानपत्र आहेत. याच दरम्यान ह्या वर्तमानपत्राचा उपयोग भारतीयांनी काय केला? आपल्या ज्या सामाजिक, आर्थिक, राजकीय ज्या काही समस्या आहेत, या समस्याच्या विरोधामध्ये जे ब्रिटिश भारतामध्ये ब्रिटिश सरकार आपलं जे शोषण करत होतं, अन्याय अत्याचार करत होतं, महसुलाच्या माध्यमातून सामाजिक रूढी परंपरेवर जे काही बंधन लादले जात होते, धर्मांतरांचा जो इश्यू होता, या सगळ्याचा आवाज न्यूजपेपरच्या माध्यमातून भारतीयांनी उठवला. आणि हे न्यूजपेपर भारतीयांचं कम्युनिकेशनचं 19व्या शतकामधलं सुरुवातीचं महत्वाचं साधन होतं. जोपर्यंत भारतामध्ये रेल्वेचा विकास झाला नव्हता त्यावेळेस न्यूजपेपरनं खूप महत्वाची भारतीयांना एकत्र करण्याची भूमिका पार पाडली. यानंतर या न्यूजपेपरवर सरकारची नजर यायला लागली, कारण का भारतीय जे काही शिकण्याची प्रवृत्ती वाढली होती, जे काही शिक्षण घेऊन वर्ग तयार होत होता, हा समाजामध्ये जागृतीचं काम करत होता. यावेळेस याच्यावर बंधनं पण सुरुवात झाली आणि सरकारनं गळा, ज्याला आपण म्हणतो, लक्षात ठेवा, लोकशाहीचा तिसरा डोळा, लोकशाहीचा चौथा तिसरा आधारस्तंभ कोणता, याच वर्तमानपत्राचं काय झालं? गळा दाबण्याचं काम सरकारनं सुरू केलं. आणि इतिहासामध्ये त्याच्यावर आतापर्यंत कोणत्याही एक्झामला प्रश्न आलाय तो म्हणजे वर्तमानपत्रासंबंधीचे देशी भाषेतील वर्तमानपत्रावर, ज्याला इंडियन लँग्वेजवर काही सेन्सरशिप ज्याला आपण म्हणतो, बंधन आणायला सुरुवात केली. आणि असाच कायदा जो इतिहासामध्ये फेमस आहे, वर्ष आहे 1878 ला, त्यावेळेसचे भारताचे व्हाईसराय लॉर्ड लिटन यांनी वर्तमानपत्रावर बंदी आणण्यासंबंधी IMP करा, IMP करा, 3 स्टार द्या, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणला. मित्रांनो, TCS ला आताच याच्यावर प्रश्न आला, भविष्यामध्ये प्रश्न येऊ शकतो. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट पास करण्यात आला. देशी भाषा ज्याला म्हणू, भारतीय भाषेतील वर्तमानपत्रासंबंधीचा कायदा, या व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878 ला लिटनच्या, लॉर्ड लिटनच्या काळामध्ये आला. मित्रांनो, हा कायदा काय होता? तर या कायद्यानं भारतीय वर्तमानपत्राचा गळा घोटला. यामुळे काय झालं लक्षात ठेवा, काय झालं? वर्तमानपत्रावर बंदी आली. या कायद्याने अनेक असे काही लिमिटेशन आले की भारतीयांना एक प्रत छापण्याच्या अगोदर सरकारकडे जमा करावं लागत असेल, सरकारच्या विरोधामध्ये जर काही लिखाण केलं तर त्याचा दंड भरावा लागत असेल, किंवा सरकारला हमी द्यावा लागत असेल, की त्याच्यामुळं यांच्या लिखाणामुळं किंवा या लेखामुळं भारतीयांमध्ये असंतोष निर्माण होणार नाही. यामुळे काय झालं? याच्यावर बंधन आले. यानंतर 1800, बघा पुढचं महत्वाचं एक गोष्ट आहे, याच्या दरम्यान एक घटना घडली होती बघा. 1800 काय अगोदर थोडं 1857 ला उठाव झाला होता. त्यानंतर 1859 ला भारतामध्ये निळचा उठाव ज्याला आपण म्हणतो,
नीळचा उठाव तो पण इतिहासामध्ये फेमस होता, शेतकऱ्याचा उठाव होता. या उठाव 1857च्या उठावाला नीळचा उठाव असेल आणि दख्खनचे दंगे असतील, दुष्काळ असेल, या परिस्थितीला या घटनेला भारतीय वृत्तपत्रांनी सपोर्ट केला होता, पाठिंबा केला होता, लिखाण केलं होतं. यामुळे सरकारने पहिल्या सुरू सोमप्रकाश IMP करा, सोमप्रकाश या वर्तमानपत्रावर बंदी आणली. बघा सोमप्रकाश, ठीक आहे, सोमप्रकाश सरकारच्या विरोधामध्ये होतो म्हणून सोमप्रकाश. याच्यानंतर दुसरं महत्वाचं अमृत बाजार पत्रिका IMP करा, अमृत बाजार पत्रिका आहे. मित्रांनो हा परीक्षेला प्रश्न येणार म्हणजे येणार. अमृत बाजार पत्रिका कुणाची आहे लक्षात ठेवा, मोतीलाल घोष आणि शिशिर कुमार घोष. सुरुवातीला मोतीलाल घोष IMP करा, मोतीलाल घोष, मोतीलाल घोष आणि शिशिर कुमार घोष, शिशिर कुमार घोष, शिशिर कुमार घोष यांनी सुरू केलेले हे अमृत बाजार पत्रिका आहे. 1866 हे अमृत बाजार पत्रिका सुरू झाली होती, 1866. दुर्दैवानं लक्षात ठेवा हे वर्तमानपत्र अमृत बाजार पत्रिका हे काय झालं, रातोरात इंग्रजीमध्ये ट्रान्सफर झालं, कारण का सरकारचा एवढा याच्यावर दबाव होता. याच्यानंतर पुढचं वर्तमानपत्र बघा, शेवटी काय झालं, या वर्तमानपत्रानं बंदी आणली, बरोबर आहे. पण पहिल्या सुरू ऍक्शन कोणावर घेतली, सोमप्रकाश, हे आपल्याला माहिती राहू द्या. त्याच्यानंतर अमृत बाजार पत्रिका ही बंगाली भाषेमध्ये येत होती 1866 पासून, पण 1878 नंतर याचं इंग्रजीमध्ये रातोरात वर्जन यायला लागलं. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढे थोडं आणखीन बघूया. लिटन व्हायसराय असताना महत्वाच्या काही घटना घडल्या होत्या, मी मागच्याच लेक्चरमध्ये कव्हर केलंय. पहिलं दिल्ली दरबार 1877 ला आयोजित केलं, लाखो रुपये खर्च केला, भारतामध्ये दंगे होते, दुष्काळ होत होता, परंतु त्यांनी काय केलं, लाखो रुपये खर्च केला आणि इंग्लंडच्या राणी विक्टोरिया यांना काय केलं, भारताची सम्राज्ञी म्हणून आणि कैसरी हिंद ही पदवी बहाल केली. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा या सगळ्या घटनेला भारतीयांनी कडाडून विरोध केला, न्यूजपेपरच्या माध्यमातून, वर्तमान माध्यमातून आपली भूमिका मांडली. म्हणून सरकारनं वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1878 ला पास केला. नक्कीच प्रश्न येणार, तुम्ही वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट केव्हा पास झाला, कुणाच्या काळात पास झाला आणि या वर्नाक्युलर प्रेस ऍक्टच्या माध्यमातून कोणत्या वर्तमानपत्रावर पहिल्यांदा कारवाई झाली, तर सोमप्रकाश. कोणतं वर्तमानपत्र रातोरात भारतीय भाषेतून बंगाली भाषेतून इंग्रजीमध्ये ट्रान्सफर झालं, तर त्याचं नाव आहे अमृत बाजार पत्रिका. 100% प्रश्न येणार, लक्षात ठेवा. कुणी सुरुवात केली होती, सुरुवातीचे संपादक मोतीलाल घोष आणि शिशिर कुमार घोष. बस एवढा प्रश्न येणार. आता आणखीन एक प्रश्न येऊ शकतो, तो प्रश्न आता सांगतो, कारण का लक्षात ठेवा केव्हा वर्नाक्युलर ऍक्ट समाप्त रद्द केला हाही प्रश्न येऊ शकतो. याच्यानंतर लक्षात ठेवा याच दरम्यान 1878 नंतर महाराष्ट्र संबंधी महत्वाचं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लक्षात ठेवा 1881 ला 2 वर्तमानपत्र सुरू केले होते, एक 2 जानेवारीला आणि एक 4 जानेवारीला. आपल्याला माहिती राहू द्या कोणतं, मराठा हे इंग्रजी भाषेमधलं आणि केसरी हे मराठी भाषेमधले 2 वर्तमानपत्र सुरू केले होते. 2 जानेवारी 1881 ला लोकमान्य टिळकांनी हे 2 वर्तमानपत्र सुरू केले होते. लक्षात ठेवा याच दरम्यान टिळकांनी, आपल्याला माहित आहे, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का अशा प्रकारचे आग्रहलेख लिहिले होते. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे अशा प्रकारचे लेख लिहिले होते. याच्या नंतर आपल्या इथं केसरीवर एक प्रश्न येतो बघा. 1881 ते 1887 पर्यंत केसरीचे संपादक हे आगरकर होते. यानंतर आगरकरांनी रिझाईन केलं आणि नंतर त्यांनी स्वतःचं सुधारक सुरू केलं होतं. मित्रांनो लक्षात ठेवा या सुधारकावर पण प्रश्न येऊ शकतो. सुधारक हे वर्तमानपत्र, आपल्याला काय म्हणायचं, ह्या समकालीन वृत्तपत्र आपल्याला माहित राहावं. याच्यानंतर महत्वाचं पुढं याच दरम्यान लोकमान्य टिळकांनी थोडं समकालीन घटना आहे. 1883 ला माफ करा, 1895 ला गणेश उत्सव आणि 1895 ला शिवजयंती सुरुवात केली होती आणि याच्या माध्यमातून लक्षात ठेवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आवाज उठवण्याचं काम केलं होतं. शेवटी काय झालं, या वर्तमानपत्राच्या विरोधामध्ये भारतीयांनी, बघा ह्या कायद्याच्या विरोधामध्ये भारतीयांनी काय केलं, अनेक वेळा आवाज उठवला. आपण काय करूया, मी शेवटी एक 5 मिनिटांमध्ये सगळे कायदे एकाच ठिकाणी लिहून देतो, मग कन्फ्यूज करणार नाही. फक्त एवढंच सांगेल, लॉर्ड रिपन यांनी काय केलं, हा जो वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आहे 1883 ला, लक्षात ठेवा माफ करा 1883 ला हा कायदा रद्द केला. काय, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा नंतर काय केला, रद्द केला गेला. म्हणजे बघा आपल्यासाठी आणखीन एक महत्वाचा, हाच महत्वाचा प्रश्न आहे, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा केव्हा रद्द झाला, हा प्रश्न येऊ
येऊ शकतो 100%. शेवटी काय केलं, काय पुस्तकात 83 दिले, काय पुस्तकात 82 दिले, त्यामुळे दोन्ही लिहून घ्या. परंतु व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट हा 1882 ला रद्द केला. 83 राहू द्या. आता मी काय करतो, सगळे काय तुम्हाला शेवटी एकाच ठिकाणी लिहून देतो. आता आपण कंटिन्यू वर्तमानपत्र थोडा इतिहासच बघूया. याच्यानंतर 1905-06 दरम्यान ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली, बरोबर आहे. आणि यामुळे भारतीयांनी काय केलं, याच्या विरोधामध्ये आवाज उठवला. आणि लक्षात ठेवा, या वंगभंग चळवळीचे जे वर्तमानपत्र होते, वंगभंग चळवळ, लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतो. 1905च्या दरम्यान जे काही महत्वाचे वर्तमानपत्र होते भारतातील, ज्यांनी आवाज उठवला, इंटरलिंकेज करून कसाही प्रश्न येऊ शकतो. उदाहरणामध्ये 1906 ला वंदे मातरम, वंदे मातरम या वर्तमानपत्राने काय केलं, वंदे मातरम या वर्तमानपत्राने अरविंद घोष आणि बिपिनचंद्र पाल यांचा, लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेला आहे. वंदे मातरम, अरविंद घोष, लक्षात ठेवा, बिपिनचंद्र पाल आणि याच्या संबंधी CR दास पण होते का बघा, आपल्या इथं प्रश्न येऊ शकतो. यानंतर वंदे मातरम, दुसरा आहे युगांतर, वंदे मातरम, युगांतर लक्षात ठेवा, बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्तांचा आहे. बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त यांचं काय होतं, युगांतर होतं. हे युगांतर 1906 ला सुरुवात झाली होती. याचं महत्वाचं वर्तमानपत्र होतं. आणि संध्या या 3 महत्वाच्या वर्तमानपत्रानं काय केलं, 1905च्या बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये खूप मोठं वातावरण तयार केलं, लिखाण केलं. ब्रह्म बांधव उपाध्याय हे उपाध्याय हे आपल्यासाठी महत्वाचा वर्तमानपत्राचा इतिहास माहित राहावा. असा जर प्रश्न आला TCS ला किंवा कुठल्याही एक्झामला, वंगभंग चळवळीच्या कोणत्या वर्तमानपत्राने आवाज उठवला, तर उत्तर लिहा वंदे मातरम, युगांतर आणि संध्या. आपल्यासाठी हा महत्वाचा आहे. याच्यानंतर शेवटी 1908 ला शासनानं कायदा पास केला आणि तिन्ही वर्तमानपत्र बंद केले होते. यानंतर लाला हरदयाळ यांचं वंदे मातरम पॅरिसहून निघायचं, हे महत्वाचं आपल्यासाठी माहित आहे. परदेशात राहून भारतीयांसाठी कार्य करणारे लाला हरदयाळ यांनी पॅरिसवरून वर्तमानपत्र सुरू केलं होतं. त्याचं नाव आहे वंदे मातरम. तुम्ही म्हणताल एकाच नावाचे अनेक, यस, वंदे मातरम. याच्यानंतर 1913 ला अमेरिकेमध्ये, नॉर्थ अमेरिकेतून पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, गद्दर नावाचं सॅन फ्रान्सिस्कोतून निघायचं. गद्दर, IMP करा, गद्दर. आता गद्दर 2 रिलीज झाला बघा, गद्दर, ठीक आहे. गद्दर नावाचं वर्तमानपत्र सॅन फ्रान्सिस्को निघायचं, सॅन फ्रान्सिस्को, ठीक आहे, अमेरिका, USA. लक्षात ठेवा, गद्दर नावाचं वर्तमानपत्र. हे वर्तमानपत्र उर्दू, पख्तून, गुरुमुखी, हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये होतं. आपल्यासाठी गद्दर माहित राहू द्या. 1913 IMP करा. यानंतर ॲनी बेझंट यांचं बघा, मद्रासहून निघत होते. मी लय वेळा बोललेला आहे. ॲनी बेझंट, कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. काय, ॲनी बेझंट यांचं कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. त्याच्या अगोदर लक्षात ठेवा, त्यांनी महत्वाचं म्हणजे मद्रास स्टँडर्ड नावाचं, हे महत्वाचं बेसिक हिस्ट्री माहित राहू द्या. मद्रास स्टँडर्ड 1914 ला ॲनी बेझंट यांनी काय केलं होतं, मद्रास स्टँडर्ड हे खरेदी केलं आणि याचंच नंतर नाव, लक्षात ठेवा, 1916 ला न्यू इंडिया हे दिलं. काय, न्यू इंडिया. त्यामुळे आपल्याला ही बेसिक गोष्ट माहित राहू द्या. आपल्याला कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया एवढंच माहित आहे. आणि 1914 लाच त्यांनी काय केलं, कॉमनवेल्थ. हे दोन आपल्यासाठी, मद्रास स्टँडर्ड कधी येणार नाही पण आलंच इतिहास तर माहित राहू द्या. कॉमनवेल्थ हे 2 लक्षात ठेवा. कॉमनवेल्थ हे इंग्रजी भाषेमधलं होतं, न्यू इंडिया पण इंग्रजी भाषेमध्ये. हे ॲनी बेझंट, कारण आयरिश महिला होत्या, त्यांच्यावर TCS न आताच प्रश्न येईल, होम रूल चळवळ. यानंतर महात्मा गांधींचे वर्तमानपत्र मी लेक्चरमध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे पण सांगून टाकतो. इंडियन ओपिनियन आफ्रिकेमध्ये सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. इंडियन ओपिनियन 1893च्या दरम्यान. यंग इंडिया हे 1919 ला सुरू केलं होतं, गुजराती भाषेमधलं इंडियन ओपिनियन. आता बघा, आपण सगळं समजून घेऊया. यंग इंडिया आणि इंडियन ओपिनियन. यंग इंडिया, ठीक आहे, 1919 ला. इंडियन ओपिनियन बेसिक पासून गांधीजींचे वर्तमानपत्र समजून घेऊया. गांधीजींना इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र 1893च्या दरम्यान आफ्रिका. यंग इंडिया हे भारतामधलं 1919, भाषा इंग्रजी होती. यानंतर 3 भारतीय भाषेमधले, उदाहरणामध्ये हरिजन नावानेच होते बघा, हरिजन. सिस्टमॅटिक समजून घेऊया. हरिजन 1933च्या दरम्यान सुरू झाले होते. हे हरिजन बघा, फक्त हरिजन बंधू हे गुजराती भाषेमधलं होतं. हरिजन नावानं इंग्रजीमध्ये होतं. हरिजन हे इंग्रजीमध्ये होतं. आणि हरिजन सेवक बघा, हे हिंदी भाषेमध्ये. म्हणजे गांधींचे किती, हरिजन बंधू 1, हरिजन 2, हरिजन सेवक 3,
इंडियन ओपिनियन 4 आणि यंग इंडिया 5 असे गांधींचे 5 महत्वाचे वर्तमानपत्र. आता प्रश्न येईल हे कुठून प्रकाशित होते? हरिजन, तर पुणे या ठिकाणून प्रकाशित होते. आता इतर महत्वाचे काही महत्वाचे राष्ट्रीय लेवलचे न्यूजपेपर आहेत ते आपल्याला माहित राहावं. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. न्यूज मध्ये आहे बघा, हे नॅशनल हेराल्ड प्रकरण. नॅशनल हेराल्ड जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केलं होतं. नॅशनल हेराल्ड हे माहित राहू द्या. पुन्हा मोहम्मद अली, लक्षात ठेवा काय, मोहम्मद अली यांचं कॉम्रेड आणि हमदर्द, कॉम्रेड व हमदर्द, मोहम्मद अलीचं हमदर्द, कुणाचं? मोहम्मद अली यांचं होतं. हेही एक्झामला येऊ शकतं, कॉम्रेड आणि हमदर्द. जसं नॅशनल हेराल्ड बघा, ह्याला IMP करा, हे वारंवार न्यूज आहे, न्यूज मध्ये आहे. याच्यानंतर पुढं जिना, लक्षात ठेवा जिना, मोहम्मद अली जिना यांचं डॉन, काय डॉन, याला IMP करा. जिना यांचं डॉन होतं, हेही माहित राहू द्या आपल्याला, जिना यांचं. यानंतर आगरकरांचे सुधारक प्रताप येऊ शकतो न्यूजला, लय वेळा पेपरला आलेला आहे प्रताप. गणेश शंकर विद्यार्थी, लक्षात ठेवा प्रताप हे वर्तमानपत्र गणेश शंकर विद्यार्थी यांचं आहे. गणेश शंकर विद्यार्थी यांचं कोणतं आहे? शंकर विद्यार्थी यांचं प्रताप. IMP करा, डॉन असेल, प्रताप असेल, हमदर्द असेल, कॉम्रेड असेल. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बघा, आपल्याला माहित राहू द्या, समतावर प्रश्न आलाय, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत, हे माहित राहू द्या. यानंतर आणखी मला असं वाटतं मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावर महत्वाचे आहे, त्यांचं अल हिलाल. IMP करा, अल हिलाल व दुसरा आहे अल बिलाल. अल हिलाल व अल बिलाल हे दोन महत्वाचे, हे उर्दू भाषेमधलं होतं. अल हिलाल लक्षात ठेवा, 1911 ला सुरू झालं होतं अल हिलाल, आणि हे 1913 होतं. IMP करा मित्रांनो, मौलाना अबुल कलाम आझादवर प्रश्न अपेक्षित आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांचं, मौलाना अबुल कलाम आझाद यांचं हे वर्तमानपत्र अल हिलाल. IMP करा, अल बिलाल. यानंतर मॅडम भिकाजी कामा यांचं तलवार. बघा, मॅडम भिकाजी कामावर प्रश्न येतो, जर स्वातंत्र्य भारतात प्रश्न आला. मॅडम भिकाजी कामा ज्यांनी स्टुअर्ट गाडी येते भारतात झेंडा फिरवला होता, मॅडम भिकाजी कामा यांचं तलवार. जसं गद्दार लक्षात ठेवा, वंदे मातरम, तसं तलवार पण महत्वाचा. यानंतर फिरोज शाह मेहता यांचं बॉम्बे क्रॉनिकल. काय नाव आहे? फिरोज शाह मेहता यांचं बॉम्बे क्रॉनिकल. मेहता यांचं बॉम्बे क्रॉनिकल बघा, बॉम्बे क्रॉनिकल, फिरोज शाह मेहता यांचं बॉम्बे क्रॉनिकल. यानंतर दादाभाई नौरोजींचं यांचं व्हॉइस ऑफ इंडिया, हे माहित राहू द्या, व्हॉइस ऑफ इंडिया. दादाभाई नौरोजी यांचं व्हॉइस ऑफ इंडिया. दादाभाई नौरोजी बघा, लक्षात ठेवा मित्रांनो, दादाभाई नौरोजी ज्यांनी ड्रेन थेनरी मांडली, व्हॉइस ऑफ इंडिया. यानंतर त्यांचं दुसरं रास्त गोपतार, आय थिंक मी घेतलंय वाटतं, रास्त गोपसार. हे दोन पाठ करा दादाभाई नौरोजी यांचे. आता या सगळ्या वर्तमानपत्रावर स्वातंत्र्यापूर्वीचे जे काय महत्वाचे मला वर्तमानपत्र वाटले, याच्यावर सरकारने बंधन आणायला सुरुवात केली. म्हणजे काय केलं? कायदे करायला सुरुवात केली. मी तुम्हाला एका 10 मिनिटांमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगतो काय महत्वाचे सरकारने कायदे केले आणि यांच्यावर काय बंधने आणली, ती आपल्याला थोडं समजून येतील. सरकारने काय केलं, आपण हेडलाईन देऊ, टॅगलाईन ह्याला, की ब्रिटिश भारतातील म्हणजे ब्रिटिश काळातील कायदे, वर्तमानपत्रासंबंधी काळातील वर्तमानपत्रासंबंधी कायदे किंवा बंधन, वर्तमानपत्रासंबंधी महत्वाचे कायदे, ठीक आहे, संबंधी कायदे अनेक केले, पण न्यूज मध्ये येतो वारंवार वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट, ज्याच्यावर आपला प्रश्न येतो म्हणजे परीक्षेला येणारा पॉइंट. सुरुवात केली 1799 ला लॉर्ड वेलेस्लीच्या काळामध्ये, ज्यांनी तैनाती फौज आणली होती बघा. त्यांनी काय केलं? द सेन्सरशिप ज्याला आपण म्हणतो सेन्सरशिप ऑफ प्रिव्ह ऍक्ट आणला, ज्याला समाचार पत्राला, न्यूजपेपरला बंदी संबंधीचा कायदा. कुठलंही वर्तमानपत्र छापण्यापूर्वी सरकारला 1700, लक्षात ठेवा हा पॉइंट महत्वाचा आहे, 99 ला पुन्हा आणला लॉर्ड वेलेस्ली यांनी कायदा आणला की वर्तमानपत्र छापण्यापूर्वी त्याच्यावर वर्तमानपत्राच्या ज्याचं संपादक, त्याचं नाव, प्रकाशकाचं नाव, मुद्रकाचं नाव आणि सरकारकडे त्यांची काय करावं लागेल, एक कॉपी बनावं लागेल. यामुळे काय केलं, सरकारने याच्यावर बंधन आणायला सुरुवात केली. यानंतर 1807 ला परत अशाच प्रकारचा कायदा पास झाला. हेस्टिंगनी काय केलं, ह्या कायद्याला थोडं जरा हे केलं आणि हा कायदा रद्द केला, कोण? लॉर्ड हेस्टिंगनी. यानंतर पुन्हा ऍडम्स नावाचा व्यक्ती आला आणि त्यांनी काय केलं, लायसन्स रेग्युलेशन आणलं. काय आणलं? लायसन्स रेग्युलेशन आणलं 1823 ला. ऍडम्स नावाच्या काय केलं, गव्हर्नर ऑफ इंडियाने काय केलं, याच्यावर लायसन्स नियम, ज्याला आपण लायसन्स राज म्हणू, ह्या ब्रिटिश काळातील देणगी आहे बघा, लायसन्स, कुठलंही आपण लायसनिंग आणली, लायसनिंग संबंधीचं त्याने रूल आणला, ज्याला लायसनिंग रेग्युलेशन म्हणू, लायसनिंग रेग्युलेशन, ठीक आहे,
23ला. यानंतर पुढं महत्वाचं यानंतर काय केलं त्यांनी, प्रेसवर काय लायसन कंपल्सरी केलं, त्यांना डिपॉझिट म्हणजे काही अमाऊंट जमा करावी लागत असते आणि जर नियमाचं उल्लंघन केलं तर त्यांना कारावास आणि ते सगळं प्रतिबंध. आता याच्या बळी कोणता वर्तमानपत्र पडलं परीक्षा आपल्या इथे किंवा लायसनिंग राजचा किंवा लायसनिंग रेग्युलेशनचा भारतातील कोणतं वर्तमानपत्र बळी पडलं तर लक्षात राहू द्या, राजाराम मोहन राय यांचं मिरात उल अखबार. मिरात उल अखबार, कारण का हे 1921ला 1821ला सुरू झालं होतं आणि हा 23चा कायदा होता. त्यामुळे थोडं लॉजिक लावा. मिरात उल अखबार राजाराम मोहन राय यांचं. आणि पुन्हा यांच दरम्यान काही स्वातंत्र्य पत्रकारितेचे पुरस्कार करणारे ब्रिटिश व्यक्ती पण होते. काय होते? ब्रिटिश व्यक्ती पण होते ज्यांनी स्वातंत्र्य पत्रकारितेचा पुरस्कार केला होता. मी आताच म्हटलं होतं बघा, बर्किंगहॅम. शेवटी त्यांना इंग्लंडला वापसला पडलं होतं. आता राजाराम मोहन राय यांच्या मिरात उल अखबार यांच्या वर्तमानावर ऍक्शन झाली. शेवटी राजाराम मोहन राय यांच्या विरोधामध्ये आवाज उठवला. यानंतर पुढं लॉर्ड विल्यम बेंटिंक भारताचे गव्हर्नर काही काळानंतर व्हाईस राहतात. त्याच दरम्यान काही 2 गट पडतात ब्रिटिशांमध्ये. काही उदारमतवादी, उदाहरणामध्ये मेकॉले, त्यांचा व्ह्यू लक्षात ठेवा, उदारमतवादी होतं काही प्रमाणामध्ये. यानंतर आणखीन एक व्यक्ती जे भारताचे व्हाईसराय, त्यांच्यावर आयोग प्रश्न विचारतं, IMP करा, कुठतर लिहून घ्या, भारतीय प्रेसचे मुक्तिदाता. काय लक्षात ठेवा, प्रश्न येत होतो, भारतीय प्रेसचे IMP करा, हे लिहून घ्या, प्रेसचे मुक्तिदाता. जशाल तसा प्रश्न येऊ शकतो. कोण? लक्षात ठेवा, भारताचे व्हाईसराय चार्ल्स मेटकॅफ. चार्ल्स मेटकॅफ. मेटकॅफ यांना काय म्हणतात? भारतीय प्रेसचे मुक्तिदाता. ट्रिपल स्टार द्या, जशाला तसा प्रश्न पडणार. भारतीय प्रेसचे मुक्तिदाता चार्ल्स मेटकॅफ यांनी काय केलं? लिबरेशन ऑफ इंडियन प्रेस, ज्याला आपण म्हणतो भारतीय प्रेसचं स्वातंत्र्याचं, त्यांनी काय केलं? सूट दिली. 1935 घटना आहे मेटकॅफ यांनी. आणि काय केलं यांनी? हा जो 23चा नेम होता हा 1835ला रद्द केला. म्हणून भारतीय प्रेसचे त्यांना मुक्तिदाता असे म्हणतात, ज्याला म्हणू लिबरेशन ऑफ इंडियन प्रेस 1935. त्याच्यामुळे त्यांना भारतीय प्रेसचे मुक्तिदाता असे म्हणतात. आपल्याला बेसिक गोष्ट माहीत राहू द्या. यानंतर ही जी डेव्हलपमेंट आहे ती पुढे चालू आहे, लक्षात ठेवा. यानंतर 1857ची क्रांती होते. यानंतर काय झालं? 1857चा उठाव हा टर्निंग पॉईंट, लक्षात ठेवा. 1857चा उठाव झाला आणि हा 23चे कायदा पुन्हा लागू झाला. पुन्हा 1823ची सेन्सरशिप कायदा लागू झाला. पुन्हा कायदा आला. परत वर्तमानपत्रावर बंदी आली. आता बघा आणखीन याच्या विरोधामध्ये 1858ला काही बदल झाला. राणीचा जाहीरनामा आला. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाते, ब्रिटिश क्राऊनची सत्ता येते. याच्यानंतर थोडं जरा म्हणजे भारतीयांना बरं वाटलं, परंतु ब्रिटिशांनी शेवटी काय केलं? 1867ला परत कायदा आणला आणि काय केलं? कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायला लावलं भारतीयांना. सरकारकडे पहिले रजिस्ट्रेशन करावं लागत असेल, रेग्युलर करायला असेल, काही तुम्हाला रेग्युलेशन फॉलो करावं लागत असेल. यानंतर शेवटी काय केलं? 1860-61ला IPC, CRPC, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट बघायला आपल्याला माहित असेल, IPC कायदा आला आणि 124 नुसार देशद्रोहाचे आरोप असे काही कलम लागू करायला लागले. यानंतर शेवटी सगळ्यात महत्वाचं जे न्यूजमध्ये असतं, परीक्षेला येतं, 1878ला त्याला आपण वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट म्हणतो. वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. काय? वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट म्हणतो. हा कायदा पास करण्यात आला. वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कधीचा आहे? 1878ला. आणि मित्रांनो याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट पास झाला आणि या वर्नाक्युलर प्रेस कोणाच्या काळामध्ये? लिटनच्या काळामध्ये. आणि याच्यामुळे काय झालं? भारतीय वर्तमानपत्राचा गळा घोटला गेला. आपल्याला बोलण्याचं, वर्तमानपत्रामध्ये भारतीयांना मत मांडण्याचं सगळं कॅन्सल केलं. आणि फक्त लक्षात ठेवा, हा कायदा शब्द पाठ करा, फक्त भारतीय भाषेतील म्हणजे भारतीय भाषेवर लागू होता. भारतीय भाषा सगळ्या वर्तमानपत्रावर लागू होता का? नाही. भारतीय भाषेतील वर्तमानपत्रावर. इथं कन्फ्यूज करेल. वर्तमानपत्रावर म्हणजे इंग्रजी भाषेवर तुम्हाला लागू नव्हता का? नव्हता. लक्षात ठेवा. आता पुढे आपल्याला जवळ मॅजिक समजून घ्या. म्हणजे इथं प्रश्न काय येतो? शेवटी डिस्ट्रिक्ट मॅजिक कडे काय करावं लागत असेल? बॉन्ड करावं लागत असेल, शपथपत्र द्यावं असेल की आम्ही कुठलाही लिहिणार नाही. आणि याच दरम्यान हा कायदा आणण्यामागे पार्श्वभूमी म्हणजे 1876-8 दरम्यान दुष्काळ पडला होता. दिल्ली दरबार आयोजित करण्यात आलं होतं. दख्खनमध्ये दंगे झाले होते. शेवटी काय झाले? या वर्तमानपत्रांनी, न्यूजपेपरने आवाज उठवला. आता याच्यामध्ये कोणत्या न्यूजपेपरने आवाज उठवला होता हेही महत्वाचं आहे. सोमप्रकाश. लक्षात ठेवा. अमृत बाजार पत्रिका. अमृत बाजार पत्रिका आणि या बाजार पत्रिका याच्यामुळे काय झालं? या कायद्यानं पहिल्यांदा ज्या वर्तमानपत्रावर कारवाई झाली त्याचं नाव सोमप्रकाश. IMP करा, परीक्षेला येईल प्रश्न. कारण का हे बंगाली भाषेमधले, भारतीय भाषेमधले वर्तमानपत्र होते.
अमृतबाजार पत्रिका यांनी काय केलं, बंगाली भाषेतील वर्तमानपत्र रातोरात इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सफर करून घेतलं. त्यामुळे कारवाईपासून हे वर्तमानपत्र वाचलं. याच्यानंतर शेवटी बघा, याच्यानंतर शेवटी 1882 ला लॉर्ड रिपन यांनी काय केलं, हा जो गळ दाबणारा वर्तमानपत्राचा कायदा होता, गळा दाबणारा कोणता, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट 1882 ला रद्द केला. कोण, रिपन यांनी. बघा लक्षात ठेवा, रिपन यांनी रद्द केला. यानंतर पुन्हा काय झालं, 1905 ला बंगालची पाहणी, संध्या, युगांतर, वंदे मातरम या वर्तमानपत्राने आवाज उठला. शेवटी सरकारने पुन्हा 1908 ला काय केलं, पुन्हा कायदा आणला. त्याला आपण म्हणतो इंडियन प्रेस ऍक्ट. लक्षात ठेवा, हा 10 ला आणि 8 ला हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. इंडियन प्रेस ऍक्ट आणला 1908 ला आणि परत वर्तमानपत्रावर बंदी आली. याच्यानंतर पुन्हा 1910 ला सरकारने काय केलं, आणखीन याच्यामध्ये ऍडिशन केलं 1910 ला आणि परत हाच कायदा पुन्हा कंटिन्यू केला, इंडियन प्रेस ऍक्ट. आता काय केलं, रजिस्ट्रेशन करताना 500 रुपये किंवा 1000 रुपये जमा करणे आणि जर समजा परत उल्लंघन केलं तर 1000ची रक्कम 10,000 करण्यात आली. आणि शेवटी यामुळे काय झालं, अनेक वर्तमानपत्रावर काय केलं, वर्तमानपत्र बंद पडले. शेवटी या वर्तमानपत्रासंबंधी मित्रांनो थोडं डिटेलमध्ये सांगतो. एक कमिटी नेमली होती, ती भारतीय व्यक्तीच्या अंडर तेज बहादूर सप्रू कमिटी. सप्रू मित्रांनो IMP करा, ही 1921 ला याची अशा प्रकारची आपल्याला जी माहिती आहे, आपल्याला कुठेतरी आपल्यासाठी नोट्स म्हणून महत्वाचं पडतं. 1921 ला वर्तमानपत्रासंबंधी परत तेज बहादूर सप्रू कमिटी नेमली. मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या 1910 नंतर. 1914 ला जगामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं 1917-18 पर्यंत. बघा लक्षात ठेवा, 1918 ला समाप्त झालं. कधी, 1918 ला. आणि याच्यानंतर 1919 चा तह. यानंतर भारतामध्ये रॉलेट कायदा, काळा कायदा, रॉलेट आंदोलन, त्यानंतर असहकार आंदोलन, यानंतर वर्तमानपत्रासंबंधी तेज बहादूर कमिटी आली. आणि शेवटी या कमिटीनं काय केलं, प्रेसची सगळी माहिती काढली आणि या कमिटीनं रिकमेंड केलं. हा 1908 आणि 10चा कायदा त्यांच्यामुळं रद्द झाला, या कमिटीच्या शिफारसमुळं रद्द केला. यानंतर पुन्हा 1931 ला सरकारनं काय केलं, 1931 ला संकटकालीन एमर्जन्सी कायदा पास केला, ज्याला आपण म्हणतो संकट काळामध्ये वर्तमानपत्रावर बंदी आणण्यासाठी कायदा. खरं तर हा कायदा 1910चा सेम तरतुदी होत्या, ठीक आहे, 1931च्या कायद्यामध्ये. आणि याच्यानंतर शेवटी भारत स्वतंत्र झाला 1947 ला. आणि 47 सरकारनं काय केलं, ही 1947 ला लक्षात ठेवा, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस काय केलं सरकारने, हा जो कायदा होता कोणता 31चा, हा कायदा रद्द केला. यासाठी कमिटी नेमली. मित्रांनो हा होता भारतीय इतिहासामधल्या जे काही महत्वाचे वर्तमानपत्र होते. सुरुवात, पहिलं वर्तमानपत्र, पहिली प्रिंटिंग प्रेस, पहिलं भारतीय भाषेत वर्तमानपत्र, कोणत्या वर्तमानपत्रावर कायदा केला जे रातोरात भारतीय भाषेतलं इंग्रजी भाषेत ट्रान्सफर झालं. अशा अनेक उदाहरणामध्ये भारतीय वर्तमानपत्राचा मुक्तता कोण, चार्ल्स मेटकॅप. अशा अनेक गोष्टी ज्या एक्झामच्या गरजेच्या होत्या, ह्या लेक्चर सिरीजमध्ये मी आपल्यासाठी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या सगळ्यात महत्वाच्या होत्या, एक्झामच्या दृष्टीनं जे जे काही महत्वाचं होतं तेवढं आपल्याला कव्हर करण्याचं या भारतीय वर्तमानपत्राचा इतिहास या लेक्चर सिरीजमध्ये केलेला आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये लक्षात ठेवा, असंच येईल, फक्त लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील IMP वर्तमानपत्र आणि काही भारतातील काही परदेशामधले, जसं गद्दर घेतलं, वंदे मातरम घेतलं, तलवार घेतलं, त्याचप्रमाणे आणखीन काही महत्वाची वर्तमानपत्र, पर्टिक्युलरली महाराष्ट्रातील वर्तमानपत्र ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला नक्की येतो. उदाहरणामध्ये आता समता विचारलं होतं, समता लक्षात ठेवा, बाबासाहेबांच्या संबंधित असेल, काही महत्वाच्या वर्तमानपत्रावर जर प्रश्न आले तर आपले चुकणार नाहीत. हा होता भारतीय वर्तमान इतिहास, याला आपण म्हणू भाग 1. आणि आता पुढचं लेक्चर असेल भाग 2. आपण नवीन असाल तर हे दोन्ही लेक्चर नक्की बघा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. PYQ सिरीज, त्याचप्रमाणे चालू घडामोडी सिरीज, IMP टॉपिक. आणि आता हे जे आमचं सिरीज आहे यासाठी आपलं सहकार्य खूप गरजेचं आहे. काही कमेंटमध्ये अशा सूचना तर सांगा. भेटूया पुन्हा. थँक्यू सो मच. बाय बाय.